दिवचलच्या नियोजित मल्टीपर्पज कॉम्प्लेक्सात तळमजल्यार शॉपां बांदात। ही शॉपां तुमकां 30 कोटी मेळोवन दितली। पयल्या मजल्या बदला ग्राउंड फ्लोरार थिएटर बांदात, त्याचबरोबर अंडरग्राउंड पार्किंग करात, जाल्यार हें नियोजन योग्य ठरतलें। दिवचलचो आदलो आमदार नरेश सावळान सरकारा कडेन मागला। दिवचलच्या ओल्ड बस स्टँडा फाटल्यान पोरण्या पुलीस स्टेशनाच्या जाग्यार सरकारी मल्टीपर्पज कॉम्प्लेक्स येता। त्या कामाक सुरवाते जाल्या, पूण मल्टीपर्पज कॉम्प्लेक्स ही आपल्या वेळावयली संकल्पना, ती बरे तरेन राबोवपाक जाय आसली। तशेंच मार्केटावेलो भार उणो करतले जाल्यार ह्या कॉम्प्लेक्सात ग्राउंड फ्लोरार शॉपां बांदपाक जाय आसली, नरेश सावळान सांगलें। माझ्या टर्माच्या वेळाचेर ऑल गव्हर्मेंट ऑफिसीस अंडर वन रूफ अशी संकल्पना घेऊन ज्या जाग्यार पुलीस स्टेशन असलें ते पुलीस स्टेशन उडोवन आमी थंय गव्हर्मेंट कॉम्प्लेक्स येवचो आनी गव्हर्मेंट कॉम्प्लेक्साच्या समोर आयज जी एक्झिस्टींग बिल्डींग जी आसा पळय कलेक्टर बिल्डींग, ती बिल्डींग उडोवन थंय ऑडिटोरियम येवचें। आमकां दुख्ख आसा, हांव परत परत सांगता, आमकां दुख्ख आसा की दिवचलेक रवींद्र भवन दिवचलेक मेळूंक ना, दिवचलेक कला भवन मेळूंक ना, दिवचलेक संस्कृती भवनय मेळूंक ना आनी हे मेळपाकय शकना, कारण तालुक्याक एकच आसता। ते दिवचलेन बरे बरे कलाकार आसा आनी इतले आसून सुद्दां ते कला भवन, ते संस्कृती भवन, ते रवींद्र भवन खंय गेले, साखळे गेले, हे दुख्ख आसा। पूण साखळे वचूनय ते वेवस्थीत ते मेंटेन करता, ते बरे बरे प्रोग्राम करता, तितूनय समाधान आसा। पूण दिवचलकरा खातीर तालुक्याची ही एक जागा म्हणून हांगासर एक स्वतंत्र अशें ऑडिटोरियम आसचें अशी आमचे सगळ्या दिवचलकारांची अपेक्षा आसली। कारण दिवचलेन बरेचशे भुरगे शिकता, अजूनय संगीत शिकता, वेगवेगळ्या प्रकारचे संगीत शिकता, बरे बरे नाट्यप्रेमी आसा, कलाकार आसा, खूब जण आसा। तांकां एक ऑडिटोरियम म्हणजे ज्या जाग्यार नाटकां जातली किंवा बाकीचे इतर कार्यक्रम जातले अशे थिएटर प्लस बाकीचे तांकां शिकपाक क्लासरूम्स आसतले किंवा बाकीचे मिटींग घेवपाक अशें स्वतंत्र टोटल स्वतंत्र बिल्डींग आसची आनी ती सुंदर आसची, अशा प्रकारची बिल्डींग त्या वेळाचेर आमी डिझायनी केली। उत्तम जैन म्हणून तेजो कन्सल्टंट मुंबयचो, आतां आमी पळयले आनी त्या वेळाचेर आमी आनी एक गजाल आसली की मनोहर पर्रीकरांक घेवन आमी वेवस्थीत तेजो प्लॅन फायनल केलो। आतां प्लॅन फायनल करता आसतना एडमिनिस्ट्रेटिव्ह जी बिल्डींग आसा ती बिल्डींगेक अंडरग्राउंड पार्किंग तितून 100-125 गाडयो पार्क जाता अशी व्यवस्था। मागीर 1.5 मीटर वयर ग्राउंड फ्लोराचेर पेरिफेरियल शॉपां, म्हणजे सभोवती सगळ्या बिल्डिंगेच्या सायडीन शॉपां येयल्ली घातलेली आनी त्याच्या नंतर समोर आसा थंय ऑडिटोरियम येतलें। सो अशी ती संकल्पना त्या वेळाचेर आमी केल्ली आनी त्या पद्दतीन आमी दिवचलकारांक आफोवन म्हणजे तितून जे जाणटे आसले, भुरगे आसले, कलाकार आसले, म्हणजे अशा प्रकारचे म्हणजे नाटककार आसले, अशे खूब लोक आसून आमी जवळ 100 लोकांक घेवन म्युनिसिपालिटीन आमी ती मिटींग घेतली आनी तो फायनल केलो। आयज एक्सपान्शन जावपाक जाय, एक्सपांड जावपाक जाय, पूण तरी आसतना जर त्या जागेन आमी करता जाल्यार अंडरग्राउंड पार्किंग, आतां जी बिल्डींग केली पळय तातूंत अंडरग्राउंड पार्किंग करपाक जाय आसली आनी फर्स्ट फ्लोराचेर ग्राउंड फ्लोराचेर शॉपां आसपाक जाय आसली। समजा जर 25-30 समजा जर शॉपां येयल्ली न्ही जाल्यार जवळ जवळ 30 कोटी 25 ते 30 कोटी सरकाराक तेचो फायदो आसलो। हे जेन्ना पळय फावंडेशन घातलेले पळय तेन्ना कांय करूंक ना हेंच्यांनी। हांवें त्याच्या नंतर तांकां कन्सल्टंटाक विचारलें, बाबा हांगा कितें शॉपां तर म्हणून काय ना। हांवें मुख्यमंत्र्यांक त्या वेळाचेरय फावंडेशन घालतकूच 15 दिसांनी हांव मेळ्ळो आनी मुख्यमंत्र्यांक सांगलें की शॉपां येवप खूब गरजेचें आसा, रेव्हेन्यू जनरेट जावपाक जाय, बिल्डिंगे बांदल्यो म्हणून जायना। सो तो विशय घेवन आमी सीएमा कडेन वचून तें मांडलेलें। काल जेन्ना आमी परत इन्स्पेक्शन केलें तर तेंचे कडेन जितले प्लॅन आसा पळय त्या प्लॅनाचेर ग्राउंड फ्लोराचेर शॉपां ना, फर्स्ट फ्लोराचेर ऑडिटोरियम आसा, केन्नाच फर्स्ट फ्लोराचेर ऑडिटोरियम आसपाक जायना। दिवचले रवींद्र भवन, कला भवन, संस्कृती भवन ना, निदान ल्हानशें थिएटर येता आसत जाल्यार ती बरी गजाल, पूण थिएटर पयले मजल्यार कोताक येवचें ना।
आपणे सीएमाक ते विशींचे निवेदन भेटयला अशें सावळान सांगलें. फोंडेच्या राजीव गांधी कला मंदिरात नेपथ्य आणि माची मांडावळीचे सामान व्हरपाक त्रास जातात. सोपणां चढून सामान व्हरचें पडटा हें मतींत घेवन थिएटर तळ मजल्यारच आसचें ही संकल्पना सावळान फुडें केल्या. आणि थिएटर बांदता आसतना जाणकार लोकांक घेवन विचारून बांदप हें खूब महत्वाचें आसता. आणि त्याच्या खातीर त्या वेळाचेर सुद्दां आमी ही इंडिपेंडंट बिल्डींग कित्याक बांदली तर आमकां रवींद्र भवन मेळूंक ना, आमकां संस्कृती भवन मेळूंक ना. हेचें दुख्ख जें आसा तें दुख्ख एटलिस्ट टू सम एक्सटेंट आमकां तें हेचें समाधान आसतलें की आमकां आसूं आमचे कला आमचे हे जे ऑडिटोरियम आसा पळय ते रवींद्र भवना इतले आज नासत पूण एटलिस्ट 55% ना 50% नाल्यार 25% तरी त्याच्या सारकेच आसा. थंय भुरगीं शिकता आसा, थंय बरे प्रोग्राम जाता अशें आमकां समाधान आसपाक जाय.